इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। बदलापूरच्या मानकिवली एमआयडीसी रासायनिक कंपनीत मोठा स्फोट झाला असून यात संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे। हा स्फोट इतका भीषण होता की रिएक्टरचा रिसिव्हर उडून तब्बल 400 मीटर लांब असलेल्या एका चाळीवर जाऊन कोसळला। यात चाळीत राहणाऱ्या कुटुंबातील लहान मुलीसह तिघे जखमी झाले आहेत। सुदैवाने कंपनीतील कोणत्याही कामगाराला मात्र इजा झालेली नाही। बदलापूरच्या मानकिवली एमआयडीसीत रेअर फार्मा नावाची कंपनी असून त्यात केमिकल्स उत्पादन केलं जातं। आज पहाटे 4:30च्या सुमारास कंपनीत रिएक्टरमध्ये प्रक्रिया सुरू असताना अचानक रिसिव्हरमध्ये स्फोट झाला। यानंतर तिथेच असलेल्या मिथेनॉल या ज्वलनशील पदार्थाच्या ड्रम्समध्ये सुद्धा पेट घेतला। त्यामुळे संपूर्ण कंपनी आगीत भस्मसात झालीये। हा स्फोट इतका भीषण होता की रिएक्टर सोबत असलेल्या रिसिव्हर उडून मानकिवली गावातील एका चाळीवर जाऊन कोसळला। या चाळीतील एका कुटुंबातले पुरुष, महिला आणि लहान मुलगी असे तिघे या घटनेत जखमी झाले असून यापैकी दोघांना मुंबईच्या केएम हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलंय, तर एकावर बदलापूरमध्येच उपचार सुरू असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी भागवत सोनाने यांनी दिली आहे। सकाळी 4:30च्या दरम्यान एक नागरिक राऊत म्हणून आहेत शिरगावचे, त्यांनी प्रत्यक्ष येऊन अग्निशमन दलात आमच्या कंट्रोल रूमला माहिती दिली की मानकिवली एमआयडीसीमध्ये ब्लास्ट झालेला आहे आणि आग लागलेली आहे। त्यामुळे माझी जी रात्रपाळीची टीम आहे ती संपूर्ण या ठिकाणी तात्काळ 2 मिनिटांमध्ये दाखल झाली। पाठोपाठ आम्ही या ठिकाणी जसं पोहोचलो तर बघतो की पाठीमागे आपण बघतो रिॲक्टर आणि रिॲक्टरला लागून जे रिसिव्हर असतं, म्हणजे हा एक केमिकल प्लांट आहे जे औषधींसाठी लागणारं प्रॉडक्ट या ठिकाणी ते बेन्झीन नावाचं बनवतात असं प्राथमिकरित्या समजलेलं आहे। आणि सडनली त्यामध्ये ब्लास्ट होऊन त्या ठिकाणी आगसुद्धा लागलेली होती भीषण प्रमाणामध्ये। कारण पाठीमागे आपण जे बघतो प्लास्टिकचे ड्रम आहेत 200-200 लिटरचे, त्यामध्ये ज्वलनशील पदार्थ जे सॉल्व्हंट म्हणतो ना आपण, ते या ठिकाणी मिथेनॉल होतं आणि अति ज्वलनशील असल्यामुळे प्रचंड पेट घेतलेला होता। आणि 2-2.5 तासाच्या पूर्ण या ठिकाणी फोम वगैरे पावडर ABCचा वापर करून फोम प्रचंड प्रमाणामध्ये वापरून सदरची आटोक्यात आणली। कंपनीमध्ये 4 कामगार होते, ते बाहेर असल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारची दुखापत किंवा काही झालं नाही, परंतु प्रत्यक्षदर्शी आणि जे पाठीमागे गाव आहे खरवई गाव, तिकडून आता माझे नगरसेवक आणि समाजसेवक आहे त्यांनी येऊन सांगितलं की बाबा त्या ठिकाणी त्या रिसिव्हरचा जो भाग आहे अंदाजे 100-1 किलो वजनाचा, तो इथून उडून त्या ठिकाणी पडला चाळीमध्ये आणि तो एका व्यक्तीच्या फॅमिली म्हणजे कुटुंब झोपलेलं होतं, तर त्या महिलेच्या पाय म्हणजे तुकडाच झालेला आहे ॲक्च्युली। आपण मला आता त्यांनी फोटो दाखवून त्यावरून समजलं, तर पाय पूर्ण बाहेर निघाला आहे अर्धा गुडघ्यापासून आणि दुसरा पायसुद्धा पूर्ण छेद पडला आहे। छोटी मुलगीसुद्धा त्यामध्ये जखमी झालेली आहे आणि त्यांचे जे आहेत पतीच्या महिलेचे ते सुद्धा जखमी झालेले आहेत गंभीररित्या। असं एक प्राथमिक स्वरूपात आत्ता मला घटनास्थळी, कारण फायर विझवण्याचं काम आत्ताच संपलेलं आहे, तर त्या लोकांना हॉस्पिटलाइज केलेलं आहे, दोघांना केएमला पाठवलेलं आहे आणि एका व्यक्तीला या ठिकाणी बदलापूरला सिव्हिलला आपल्याकडे नेण्याचं समजलं। येथील रहिवासी घरांवरती त्यातील काहीतरी भाग उडाले, काय नुकसान झालं, काय घटना आहे? घटना अशी आहे की असं वाटलं का आवाज एवढा स्फोट झाला की भूकंपच झाला म्हणून असं वाटलं। सगळी जमीन हादरली, माझे पत्र फुटली, परत सिलिंग फुटला। एक अशी घटना म्हणजे घटना घडली की अशी न घडणारी घटना घडली। कुठे घडलं आहे? ही बदलापूरमध्ये खरवई दुखापत वरती झाले आणि माझ्या घराच्या मी झोपलेलो त्याच्या माझ्या पायाजवळ मोठा लोखंडी तुकडा पडला। 4:15च्या दरम्यान झालं। मनोहर लक्ष्मण खैर।